हॅलो नमस्कार. मी सारिकाच किचन अँड ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर तुम्हाला दिसत असेल मी आता चुलीवरती स्वयंपाक करते, कारण आता गॅस संपलेला आहे माझा. आणि सकाळी मुलांना खिचडीच करून दिले, कारण इतकं सकाळी सकाळी लवकर चूल पेटवा हे करा, खूप टाईम गेला त्यामध्ये. त्यामुळे मुलांना तर खिचडीच बनवून दिले आणि नंतरचा स्वयंपाक करायचा होता, जी पोळी भाजी. आज मी भेंडीची भाजी आणि पोळ्या करणार होते, म्हणजे चपात्या. आणि आता एरवी आपल्याला चुलीची आठवण येत नाही, पण जेव्हा गॅस संपतो ना तेव्हा मात्र ज्या कोणत्याला ठेवली तिथून काढून आपण चूल पेटवत असतो. तर असंच असतं, एरवी आपण गॅस असताना चालू असताना आपल्याला चुलीची तेवढी आठवणच येत नाही. पण बिचारी जेव्हा केव्हा गॅस संपतो ना तेव्हा मात्र हमखास आपल्याला चुलीची आठवण येत असते आणि आपलं ती काम भागवतच असते. त्यामुळे आपण तर तिला विसरतो, पण ती आपलं काम पूर्ण करत असते. तर चला, आपल्याला दोन्ही सवय पाहिजे, एक तर चुलीवरचं पण गॅसवरती. आणि आता जाळ लावून घेतलेला आहे मी, आणि भलं मोठं लांब लाकूड ठेवलेलं आहे चुलीला. आणि आता मी भराभरा चपात्या करून घेते, कारण एकदा जाळ लागला ना नंतर तो विजला ना खूप परेशानी होते, कारण एवढा धूळ उठतो ना, मग काय नाही, फुकून फुकून आपलं पूर्ण डोळ्यामध्ये धूर जातो. आणि आता मी जाळ लावलेलं आहे आणि एकदम भरभर मी चपात्या आता लाटून घेत आहे. कारण आपल्याला गॅसवरती हाय फ्लेम लो फ्लेम करता येतो, पण चुलीवरती मात्र एकदा जाळ लागल्यानं शांतच होतो, नाही तर मग लागतोच एकदम. त्यामुळं आता मी पूर्ण चपात्याला करून घेते. आणि अगोदर मी भाजी करून घेतली होती, जी की भेंडीची. हे बघा, अजिबात करपल्या नाही, जसं की आपण गॅसवरती करतो ना तशाच अगदी झालेल्या आहेत चपात्या. अजिबात करपलेल्या वगैरे नाही आहेत, आणि एवढे सारे मी करून घेतलेले आहेत, बघू शकता. एकदम छान अशा झालेल्या आहेत. आणि चपाती वगैरे झाल्या, आणि नंतर इतकी मला सर्दी झाली होती ना, म्हटलं चला अद्रकचा चहा करून प्यावं. आणि मस्त अद्रक टाकली होती ठेचून. मस्त चहा लालसर असा उकळू दिला आणि एकदम कडक कडक चहा घेतला, कारण सर्दी झाल्याने एकदम कडक असं चहा छान प्या वाटतो. आणि मस्त एकटीच होते आणि मस्त चहा एन्जॉय करत होते, आणि एवढं बरं वाटते ना, इतकं सर्दी झाली होती, डोकं दुखत होतं. म्हटलं आता गरम गरम चहा घेऊन एकदम बरं वाटते. आणि बघा, एवढे सगळे फुलं निघालेले आहेत आपल्या झाडाला. आणि एवढे व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा.